माझं नाव अक्षय आहे. मी शिडीवरनं पडल्यामुळे माझा दात हाडातून तुटलेला आहे. तरी मी बऱ्याच डॉक्टरांकडे गेल्यावर तो डॉक्टरांनी मला सल्ला दिला की हा दात काढून टाकावा लागेल. पण मला न काढता हा दात टिकवायचा होता. मी डॉक्टर बलराज सरांकडे आल्यावरती डॉक्टरांनी मला खूप चांगला विचार दिला आणि हा दात आपण टिकवूया असा मला त्यांनी धीर दिली. हा वरील जबड्यातील सेंट्रल इन्सायझर नावाचा दात आहे. मार लागल्यामुळे त्याचा क्राऊन पूर्णपणे तुटलेला आहे आणि तो हलत आहे. असे दात वाचवणं खूप मुश्किल असतं आणि त्रासदायक असतं. तरी आपण या रुग्णामध्ये हा दात वाचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा फ्रॅक्चर झालेला क्राऊन आहे. या पद्धतीचे क्राऊन वाचवणं पुष्कळ डिफिकल्ट असतं. सर्वप्रथम आपण या दाताच्या क्राऊनला इमोबिलाइज केलं. क्राऊन हलू नये या पद्धतीने त्याला जवळच्या दोन्ही दातांना सिरॅमिक मटेरियलने फिक्स केलं. तो जो दात आहे माझा मुलांना तो फक्त बलराज सरांनीच बसवला आणि बलराज सरांकडे मी 2 वेळेस आलेलो होतो. पण एखाद्या डॉक्टरला विचारावं असं माझी इच्छा झाली. पण त्यांनी सुद्धा बोलले की हा दात काढावा लागेल. पण मी त्या गोष्टीला नकार देऊन सरांजवळ आलो परत. सरांनी माझा दात जो हाडातून तुटलेला होता तो त्यांनी परत रिकव्हर करून बसवला. सरांचं खूप मी आभार व्यक्त करतो की असंच सर प्रत्येकाला सहकार्य करावं आणि चांगले ट्रीटमेंट द्यावं ही सरांकडून अपेक्षा करतो. सर फार ग्रेट आहात.